नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर हा बघू शकता, हा चौकोनी गळा तयार केलेला आहे. तर चौकोनी गळ्यावरती आपण खूप सोबर आणि खूप सिंपल अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर चौकोनी गळा कशा पद्धतीनं तयार करायचा हेही माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर नक्की तुम्ही जाऊन बघू शकता. तर हा चौकोनी गळा तयार करून पूर्ण पाठीची पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे. फक्त आता अगदी लेस लावून आपण सिंपल डिझाईन तयार करणार आहोत. तर चला करूया आपण सुरुवात. तरी बघू शकता, ही इतकी सुंदर आपण लेस लावणार आहोत. किती छान आणि वेगळी अशी आहे आणि खूप अशी ह्याला सूट होती अशी सेम लेस मी आणलेली आहे. सिल्कचं कापड आहे, अस्तर आतमध्ये कॉटनचं लावलेलं आहे आणि ह्याच्यावरून आपण आता खूप सोबर अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर इथून अगोदर आपण चौकोनी पूर्ण गळ्याला लेस लावून घेणार आहोत. पूर्ण अशी सरळ टीप मारून घ्यायची व्यवस्थित. इथे आल्यानंतर व्यवस्थित लेस वळवून घ्यायची आपल्याला. खूप छान आणि खूप उठून दिसते ही लेस त्याच्यावरती. तर एकसारखी व्यवस्थित लेस अशी ठेवून कापड अजिबात दिसता कामा नये, इतकं छान फिनिशिंग आपल्याला आपल्या ब्लाऊजची यायला पाहिजे. अगदी व्यवस्थित लावून घ्याले. तर बघू शकता, चौकोनी गळ्याला व्यवस्थित आपली लेस ही लावून झालेली आहे. तर आता आपल्याला साईडला लेस लावून घ्यायची आहे, डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथून बघू शकता, चॉकनं असं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे ना, त्याचं अगोदर मार्किंग करून घ्या आणि मगच डिझाईन तयार करायला सुरुवात करा, म्हणजे आपली डिझाईन अजिबातच चुकणार नाही. तर आता पूर्ण आपण साईडने लावून घेणार आहोत. तर इथं जसं मी मार्किंग केलेलं आहे तसंच मी आता इथं टीप मारून घेणार आहे लेसवरून. तर हे बघू शकता, ह्या साईडला मी असं करून घेतलेलं. आता आपल्याला ह्या साईडला पण तसंच करून घ्यायचं आहे. तर इथं बारीक अशी आपल्याला चून घ्यायची आहे, जेणेकरून सुतं निघून येते, यासाठी नाजूक अशी खालच्या साईडला. आणि त्याच्यानंतर मग इकडून पण आपल्याला डिझाईन तयार करायची आहे.
तर बघू शकता किती सिंपल आणि सोबर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर सिल्कच्या कापडावरती खूप छान आणि खूप उठून दिसते ही लेस. तर नक्की तुम्ही अशी लेस आणून लावा, कारण आपला जर समजा एखाद्या काठापदराच्या साडीवरचा ब्लाऊज जर खराब झाला असेल, आता जो कस्टमरने हा जो ब्लाऊज दिलेला आहे ना, काठापदराच्या साडीवरचा आहे, तर त्यांना काठ लावायचे नाही आहेत. म्हणजे त्यांचा जो पहिला ब्लाऊज आहे तो खराब झाला आहे आणि त्यांनी हे सिल्कचं कापड आणून दिलेलं आहे. तर त्यांना अशी छान अशी लेसपासून डिझाईन हवी होती. तर बघू शकता किती सुंदर आणि खूप छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. कारण प्लेन जर काठापदराच्या साडीवरती त्यांनी सिल्कचा हा ब्लाऊज जर घातला तर व्यवस्थित वाटणार नाही. कारण साडीवरती काठ आणि ह्याच्यावर काहीच नाही, असं एकदमच काहीतरी वेगळं दिसेल ते. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले होते की सोबर आणि सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन तयार करा. तर तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे असं काठापदराचा ब्लाऊज पीस असेल तर सुंदर आणि सोबर अशी डिझाईन नक्की बनवू शकता. आणि त्याला युनिक लुक द्यायचा जर असेल ना, तर तुम्ही छान असं छोटासा पॅच पण आणून तुम्ही लावू शकता, जेणेकरून आपली डिझाईन अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर अशी तयार होते. तर खूप कमी वेळेमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही बघितलं ना, ही डिझाईन तयार झालेली आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन नक्की तुमच्या चौकोनी गळ्यावरती बनवा. खूप सोबर, खूप सिंपल आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.